तर कोणच येत ना आज. आता जोडीदाराला फोन लावतो. आज काय सुट्टी बिट्टी आहे काय? आता स्वप्नीला फोन लावतो. माझा जीवाचा जीवलग मित्र, त्याला फोन लावल्याशिवाय मला पण करा म्हणणार नाही. त्यालाच बोलवून घेतो आता फोनवर. हा स्वप्नील चव्हाण, आलोय आपल्या नेहमीच्या ठिकाणी. या. तुम्ही बघू ना, आता लय दिवसात गाठ भेट पडते बाबा. जीवलग माझा मित्र राहिला का तो. 6 महिन्यात का गाठ भेट पडते. आता लय दिवसात ना बाबा. काय म्हणत पैसे तर माझं बुडावलंच, पण काय म्हणतोय ती बघितलंच पाहिजे. अरे वा, स्वप्नील चव्हाण मित्रा माझ्या भेटला. कुठे दिवस अरे आता दारू बिरू बंद केली, मस्त घरीच असतोय. शेतातली कामं बिमं जबरदस्त. दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दुपारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजित करून तुझ्यासाठी सुद्धा. लय दिवस झालेला का, चलत तिथं निवांत गप्पा मारत बसू आता. चल चल निवांत बस, गप्पा छप्पा करू आहे जरा. मग स्वप्नील तुझं कसं चाललंय काय? काय नाही बाबा, निवांत. आजारी होता असं कळालंय मला तू. होतो थोडासा आजारी, पण आता व्यवस्थित ठणठणीत आहे. आता थोडीशी रानातली शेतातली कामं बिमं चालल्या, त्याच्यामुळे जरा गडबडीत. दारू बिरू काय आता बंदच काय सगळं? हा दारू बिरू पण आता दारूनीच वाटोळ झालं सारं. दारूनीच सारं वाटोळ झालं. आपण पण का सगळं दारू बिरू सगळं बंद केलंय का? चांगलं झालं गाड्या, तो पण दारू बंद केली. नसतं झालं. बाबा जातोय आता कामाला कंपनीत मॅनेजर म्हणून आहे. आता तुझं काय चाललंय मग? हा लागा, चांगलं झालं गेला तुझं मग. कॉंग्रॅच्युलेशन. मी MIDC जातोय म्हणलं. छान, अभिनंदन कामावर, चांगल्या कामावर लागल्याबद्दल. काय करतो बाबा घरी बसून. दादी आलाय गाड्या पेटार. आता काय खरं नाही आपल्या गाड्या. आता ते काय तो चुकून नव्हती. चला प्यायला. आम्ही बंद केली. आम्ही दोघं अजिबात पेट नाही. 3 महिने झाला ना दारू बंद केली. माग अगोदर गावाच्या आईला घोडा लावला, पिऊन लोळत होता दोघं तवा. निर्व्यसनी झालोय आता आम्ही दोघं. तसलं न मला काय सांगू. चला प्यायला. आला का नको का दादी, याला का आम्ही दारू सोडली, तू पण दारू सोडली. कुणाचं दारू चांगलं झाले? तुम्हाला दारू प्यायला यायची का नाही? आला का? अरे तुम्हाला दारू प्यायला यायची का नाही? आता आम्ही दारू प्यायला येऊ शकत नाही. आणि तुला काय करायचं ती कर. खरं काय, तुम्ही येणार नाही? आणि नाही येणार. थांबा, तुमच्याकडे बघतोच आता. येणार आहे का नाही तुम्ही आता? इटा कशाला घेतल्यात? येणार आहे का नाही एकदाच सांग. अल्ला का? तू काय आम्हाला इटा आमच्या डोक्यात बिकत घालतो काय? तुम्ही येणार आहे का नाही फक्त सांगा. 5च मिनिटं थांबा, तुला सांगतो आम्ही विचार करून. होय यार, त्यांनी इटा घेतल्यातला का? मारण बिरणला का? काय करायचं सांग केला का अजित? इटाचा मार खाण्यापेक्षा आपण थोडी थोडी पिऊ, नाहीतरी त्याचेच पैसे आपल्याला. का आपण 6 महिने झालं सोडली. उगाच तंटा करण्यापेक्षा आपण थोडी थोडी पिऊ त्याच्यावर, त्याच्याच पैशाचे पिऊ. चल मग अजित, चल. चल चल. येतो बर का, पण सगळा खर्च तुला करावा लागेल. माझ्याकडे लय पैसा आहे, तुम्हाला सगळा खर्च करतो. चला. लाखा आधी इटा बिटा फेकून का मारतो आमचं टाकतो टाक.
चला इकडे चला इथं पटांगणाला बसू वाय जरा थोड्या सभा करू वाय जरा इथं बसू लयच भारी वाटतंय का दारू पिलं मित्रांनी खर्च केलाय माझ्या आज मग कस काय खर्च केलाय म्या? काय लय उपकार उपकार केला काय तू प्रिदच पाडेल मला का मीच खर्च करून मला झापडीत पाडेल? तर तुला माझं रेकॉर्ड माहिती नाही तो माझा दारू पाजून लय मोठी चूक केली होती एका राठ्यात अयो कांटा येतच हाणली लागत होत. अजून एक टाकीन आगाऊपणा करून दादिया अजून एक कोटरान एवढ्याने मला काहीच व्हाय नाही मोकर तोंड खळून दिलंय. माझं होत तेवढं माझं पैसे संपलं आता मी काय देऊ शकत नाही. स्वप्नाकडून घे. आत्तर ए तू नाव कर माझं घेतलं आधीच त्या अजित कर माझं 20,000 आहेत. तू माझं नाव घेऊ नको कसले ना माझ्याकडे पैसे माझं पैसे तुला टाकेल तुला अरे पैसे ह्यानी मागितलं मी नाहीच मागितलं आजी. माझं काय नाव घेऊ नको. अरे पैसे स्वप्नाने मागितलं मी नाहीच तुला मागितलं. कसलं रे तुझं पैसे तुला सुद्धा एका ठोक्यात उलटा पलटा करेन. आपण तिघ पेलूया पेल्यामुळे मला सगळं मागचं आठवलंय आता. तू 20,000 माझं बुडावल्यात. कसलं रे तुझं बुडवलेत पैसे कसलं बुडवलं तुझं पैसे आतापर्यंत कुणाचे दिलेत तेव्हा तुझं देऊन मी तुझ्यामुळे झालं मला काय आणतं इथं तुझ्यामुळे ते त्याला आठवून दिलं तू. मी का त्याला आठवून दिलं? मग आठवलं कसं त्याला त्याला पेलं वाटावलं तो पाजल्यामुळे त्याला सगळं आठवलं. तुझी चूक आहे. आई घरांनी माझीच पिली मलाच मारतात. शिवाय देऊ नको नाही तर माझ चपटू 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 घेईन तुला. मग आता ए बाकीचं सगळं जळलं तू माझं 20,000 कधी देतोय ती सांग. तुमचं सगळं जाऊ द्या पण माझं 20,000 द्या ना. कसलं 20,000 तुझं कसलं वय म्हणजे येऊ तू प्रश्न करायला लागला का मला म्हणजे माझं असून तू मला प्रश्न करतोय. उलट मी प्रश्न केला पाहिजे माझं किती आवाज खाली उरपट झालंय. तू कस काय प्रश्न मोठ्या विचारतो? आवाजात बोलायचं नाही. नाही अजित आता माघारी घेणार नाही मी. एकर घालून पण नादच पूर्ण करणार आता म्हणजे माझा 20,000 घेऊन मी का गप्प बसू आता माघारी घेणं ठरवलंयच मी आता. तुझ्यामुळे झालं सारं बरं का. आता 20,000 तो द्यायचं ना तुला चपटी पाहिला. आता काय खरं नाही गाड्या पार जिरले आता. याला का मी कुठनं आणला का पैसे आता? मी 2-3 हजाराचे तुम्हाला पाजले आणि वरून कुठनं आणू पैसे आता? तुम्हीच द्या उलट मला उचलून. तू काय जास्त बोलणार उचलून जापटील. तुला ग बसाय जमन का आता? अरे काय करशील तू माझं काय करतो आला काय मला काय गारतू बिरतो काय दम एकदम. अरे स्वप्नील माझ्या मित्र अरे मित्राला का मला वाचवतेला का खेळा सुट्टीच नाही द्यायची ना गा रे मारू मला. तुम्ही माझं दोघं बघताय. अरे मारू बिरू नका थांबा 1 मिनिट 1 मिनिट थांबा 1 मिनिट थांबा की हात मारलो ना खाल्ला का आला का. मी तुम्हाला चेष्टाने म्हणलो विनोद म्हणून तुम्ही लगेच माझ्या बोकून बसताय. असं कुठं असतं का लागा.
काय त्या दादाला मारतोय, काय त्यांनी दारू पाजली, माझं 20,000ला चंदन लावला. नेमकं तुझं म्हणणं काय आहे? मग तुला निश्चितच दाखवली ना, आता कळालं ना. आता परत तू नादाला लागतील का आमच्या दोघांच्या? आला काय करता बरं? म्हणजे मारलंय तरी तुझी आणि अकलच जाईना का? करतान काय? दादा धरायचा का आणि केला एकदा? चल जाऊन दे आता, एवढे बार भांडणं पाय सगळ्यांचीच उतारली आता. मला का हाणू मारू नका बर का. एक तुम्ही आजारी आहे, मला जर काय कमी जास्त झालं ना तर तुमच्या दोघांना आहे का नाही सुट्टी नाही रे बाबा. जाऊन दिला काळजी घे समजून. तू मी बी तुला मारलंय, तू बी मला मारलंय. दोस्तीत चालतं एवढं तेवढं अजित. बर बर केलं तुम्हाला माफ मी. मग आता बाकी काय विषय होईल का नाही टिपाण्याचं काम काय? आता स्वप्नेलाच आपल्याला खर्च करू शकतो या. माझं तर सगळं पैसे संपल्यात, मगाशी 2-4 हजार होतं तेवढं. आला का जाकी घरनं बापा कोण आणजा तुझ्या? लका बापाकडनंच सकाळी मी घेतलेलं 4,000 रुपये. अजित कमी बोलला. स्वप्नील आता त्याच्याकडलं पैसा सगळा संपलेला आहे. आता तुझे घेऊन जाऊन करणं आपलं थोडीशी टाइमपास पुरतं थोडस. 90-90 आम्ही दोघं तर नाही बाबा, तूच बागायतदार एकटा आहे का? तूच घेऊन यायला का पैसे? अरे मस्त मी बागायदार आहे, पण माझ्या पत्त्या गुल झाल्यात. करणार काय? पैसाच नाही. हा एवढे 10-12 लाख बायकोच्या अकाउंटला येतं, करणार काय? आणि सही मागितलं सही देत नाही, कसं चलन भरायचं? फुल झाली दुधाचं सुद्धा पैसे भेटत नाही, दुधाचा पगार सुद्धा माझ्या हातात. आणि नुसतं राब 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 राबवती या, पण रुपया माझ्या हातात पडा नाही. करणार काय मी? सांगा बरं तुम्हीच आता. लका लका एवढी बेकारी झाली का लका? आम्ही तर तुला बागायतदार समजत होतो लका. कशाचा बागायदारला का? मग बायकोच्या अकाउंटला 10-12 लाख रुपये आहेत, पण करणार काय? मलाच मागावं लागतात तिला पैसे. जेव्हा ती देईन तेव्हा मला भेटतात. तुम्हाला काय सांगायचं? ह्याच्यामुळे दारू सोडली. प्रत्येक क्षणाला मागावं लागतात पैसे. लका तुझी स्टोरी ऐकून तर आम्हाला पण लका दारू सोडून द्यायची पाळी येईल लका. लय वाईट वाटलं लका, लय बेकारी झाली लका तुझी. आला का खरं आहे ना का? तुम्हाला मस्त वाईट वाटलं, पण थोडासा करा की मग माझ्या उपकार थोडासा. पाजा की थोडीशी दारू आता मग. चल लका, तुला पाचतो आणि दादाला पण पाचतो. लय वाईट वाटलं रे मला तुझं लका. चल आला का मित्र असा होता असा रे बाबा. चला 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 घेऊ थोडी थोडी मग काय. चला मित्र असा होता असा. चला 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 घेऊ थोडी थोडी काय. मित्रांनो आम्ही काय दारू बिरू पित नाही, पण एक कॉमेंट्री विनोद घडाव म्हणून आम्ही आहे का नाही छोटीशी कॉमेंट्री करतो. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसं वाटतात हे आम्हाला कमेंटद्वारा कळवा. आणि गणेश कोकणे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कमेंट लाईक जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला ती नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.